बरं ताई, मी थांबवतो आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असं वाटतंय. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाच्या दिशेने वाटचाल करतायत असं प्रवीण दरेकरांनी म्हटलेलं आहे. प्रवीण दरेकरांनी हे वक्तव्य केलेलं आहे. आता क्षणाची बातमी आपण बघतोय. पुन्हा एकदा त्या पक्षाच्या प्रतिनिधींकडनं आपलेच नेते मुख्यमंत्री होतील अशी वक्तव्य जी ती कारणही तसंच आहे विशाल. ज्या प्रकारे भाजपची जोरदार घोडदौड आहे, आपल्या आकड्यानुसार असं दिसतंय 2019चा आकडा आता पार करतायत ते, आणि त्याही पुढे जर ते गेले तर कदाचित भाजपचा हा क्लेम अधिक मजबूत होऊ शकतो. कारण त्यांच्या मित्रपक्षांनी जरी चांगली कामगिरी केली असेल तर त्यांच्या तुलनेत भाजपची कामगिरी ही निश्चितपणे उजवी ठरते. प्रवीण दरेकर असं म्हणतात की सर्वाधिक जागा आमच्याच आहेत, त्यामुळे अर्थातच मुख्यमंत्री पदाचा दावा आमचा असेल. प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. दरेकरजी, आपलं एक मोठं विधान, कारण या पुढची रेस अर्थातच महाराष्ट्राचं नेतृत्व कोण करणार याची असणार आहे. त्यामुळे 107 जागांसह किंवा त्यापेक्षा अधिक जागांसह भाजप आघाडीवर असताना मुख्यमंत्री पदाबाबत आपली काय भूमिका? मला वाटतं मुख्यमंत्री महायुतीचाच होईल. या संदर्भात आमचे पक्षश्रेष्ठी आणि महाराष्ट्रातले 3 नेते अंतिम निर्णय घेतील. तथापि या ठिकाणी सगळ्यात मोठा पक्ष आणि मोठ्या जागा जिंकण्याची शक्यता भारतीय जनता पार्टीला आहे, आणि म्हणून उद्या भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार असेल तर राज्याचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील किंवा ते व्हावेत अशा प्रकारची भारतीय जनता पार्टीची आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा आहे. आता गेल्या वेळेला कोणत्या तरी पॉलिटिकल कंपल्शन्समुळे ज्यांचे 40 आमदार आहेत त्यांना तुम्हाला मुख्यमंत्री पद द्यावं लागलं, एकनाथ शिंदेना द्यावं लागलं. पण या वेळेला असे काही पॉलिटिकल कंपल्शन्स आहेत का? म्हणजे बीजेपी सिंगल लार्जेस्ट असून सुद्धा बीजेपीकडे मुख्यमंत्री पद नव्हतं, यावेळेलाही तीच स्थिती आहे. यावेळेला गणितं बदललेली आहेत का? नाही, मला वाटतं की अत्यंत उत्तम अशा प्रकारची परिस्थिती आहे. कुठलंही पॉलिटिकल कंपल्शन नाही. मी महाराष्ट्रातल्या जनतेला धन्यवाद देतो की त्यांनी त्रिशंकू कुठलीच गोष्ट ठेवलेली नाही. निर्विवाद त्या ठिकाणी महाराष्ट्र मोदी साहेबांच्या मागे उभा केलाय, आणि स्वाभाविक केंद्रात सरकार एनडीएचं तेच महायुतीचा विकास जनतेनं शिक्कामोर्तब केलंय, आणि आता कुठलंही कंपल्शन नाही. संजय राऊत म्हणतायत, सर मी तुम्हाला थांबवतो. संजय राऊत म्हणतायत कुछ तो गडबड आहे, तुम्ही हा मॅनेज केलेला आहे निकाल. संजय राऊतांची फालतू बडबड यातनं त्यांनी आता आत्मपरीक्षण करावे, मग ते गडबड आहे असं बोलणार नाहीत. गिर गया तो भी टांग ऊपर. मला वाटतं लोकशाहीमध्ये आपण मोठ्या मनानं पराभव सुद्धा स्वीकारण्याची दानत लागते, परंतु संजय राऊत यांच्यामध्ये ती दानत नाही, तो मोठेपणा नाही, आणि त्याच्यामुळे रडीचा डाव त्या ठिकाणी ते खेळतायत. मला वाटतं त्यांनी काय करायचं आहे ते बोलावं. राज्यातल्या जनतेचा अपमान ते बोलून करतायत. गडबड म्हणजे राज्यातल्या जनतेने मतदान केलं ते गडबड. उद्या तुमच्या बाजूने निकाल आला असता तर ती फडफड. मला वाटतं अत्यंत बेसलेस संजय राऊतांचं वक्तव्य आणि त्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी वाटतंय, परंतु त्यांनी आता बोलत राहावं. आम्ही त्या ठिकाणी सरकार आल्यानंतर काम करीत राहणार. जनतेला काम हवंय, फालतू बडबड नको, म्हणून त्यांना ते आता गडबड वाटते. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण भाऊ या सगळ्या माहितीबद्दल. मधली प्रतिक्रिया ऐकून की नाही मला गालिबचा एक शेर आठवतो. प्लीज इरशाद. कि उम्र भर गालिब में यही भूल करता गया, धूल चेहरे पे थी मैं आईना साफ करता गया, अशी त्यांची अवस्था झालेली आहे. त्यांनी आता तरी आत्मपरीक्षण करावं. ठीक आहे, मग आता ह्याच्यावरती मला वाटतं आपण जाऊया पुण्याला. गोपाल तिवारी यांच्याकडे किती वाजलेत? 10:43 झालेत. गोपाल तिवारीजी, 11 वाजण्याची मी वाट बघतोय. पुन्हा एकदा मी पहिलेच प्रश्न विचारणार आहे. सांगा, बोला, काय म्हणणं आहे? विशालजी, प्रत्येक गोष्टीच्या मागे एक नैसर्गिक प्रतिक्रिया पण नसते. या सगळ्या ह्याच्यामध्ये एक आपण ऑब्झर्व केलं असेल की मी आपलं कौतुक करतो, कारण आपण हे सत्य वास्तविकता कायम ठेवावी हीच आमची अपेक्षा आहे लोकशाहीची. दुसरं, आता ज्या मोदींच्या सभा झाल्या, ज्या झाल्या, व्हिडिओ दाखवलेत, 50-50, 60-60% खुर्च्या मोकळ्या झाल्या, आणि दुसरीकडे आमच्या ज्या सभा झाल्या त्याला प्रचंड गर्दी. हा नागरिकांचा हे बघा, तांत्रिक विजय आणि नैतिक विजय
यामध्ये फरक आहे. तांत्रिक विजयमध्ये तुम्हाला परवाचा एक साधा किस्सा सांगतो निवडणूक आयोगाचा. गोपाळजी इधर उधर की बात मत करो. बारामतीमध्ये जो विकास झालाय त्यातून दादांचं लीड दिसत आहे. दादा 1 लाखाच्या खाली येणार नाही. सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये दादांची लाडकी बहीण कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवली. त्याच्यामुळे आम्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांची सीट पण वाढताना दिसत आहे. अल्पसंख्याक मतदान जे दादांच्या मागे उभा नाहीये तो महायुतीच्या मागे भक्कमपणे उभा राहिला आहे. तो लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आपल्याला दिसलाय. प्रत्येक ठिकाणी महिला स्वतःहून बाहेर पडलेल्या आहेत. सर्वात जास्त महिलांनी मतदान महायुतीलाच केलेलं आहे हे आपल्या लक्षात असू द्या. महिलांचं मतदान लाडकी बहीण योजनेचा परिणाम जो आहे तो या सगळ्या एकूण मतदानामध्ये दिसतोय असं यांचं म्हणणं आहे. लोकसभेला अजित पवारांना फटका बसला होता. म्हणजे सुनेत्रा पवारांचं डिफिशिएट 45 ते 48 हजार इतके त्या मागं होत्या बारामती विधानसभेतून. इथं मात्र तसं दिसलं नाही. ज्या ग्रामीण भागातून भीती होती की अजित पवारांना लीड मिळणार नाही तिथून सुरुवातीपासूनच लीड मिळायला सुरू. पूर्ण बारामती तालुक्यातील जनता ही पूर्ण पवार कुटुंबावरती प्रेम करते आणि बारामतीतल्या लोकांनी ठरवलेलं लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. आणि त्यांनी आता विधानसभेला अजितदादांना केवळ त्यांच्या विकासाच्या जोरावरती ना की कुठल्या भावनिकतेच्या मुद्द्यावरती पाठिंबा दिलेला आहे. विकासाच्या जोरावरती त्यांनी अजितदादांना निवडून दिलेला. आता तुम्ही थांबलेला डांबरी रस्ता असा कुठल्याही MIDC देखील पाहायला मिळत नाही. ते फक्त केवळ अजितदादांमुळे घडलेले आहे. मोठी बातमी आपण बघतोय. अमित ठाकरे माही मतदारसंघात 3ऱ्या क्रमांकावरती आहेत. तर महेश सावंत यांचा लीड आपण लक्षात घेऊयात. बघा हा लीड जो आहे तो मोठा आहे. 9000 मतांनी महेश सावंत हे आघाडीवरती आहेत. गंमत ही आहे विशाल की इथं आलेला निकाल हा लोकशाहीला धरून असतो. म्हणजे आता इथं जे दिसतंय ते संजय राऊत यांचे भाऊ जे आहेत ते निवडून येत आहेत त्यांच्या मतदारसंघातून. ती लोकशाही आहे. काय म्हणाले या सगळ्याबद्दल? ही दुटप्पीपणा आहे? अजिबात असं वाटत नाही. 1-2 मतदारसंघामध्ये नाही. मी असं म्हणतो की संजय राऊत त्यांचे भाऊ जेव्हा निवडून येतात तेव्हा लोकशाही आहे. मतदारसंघात ते निवडून येत आहेत. आणि संजय राऊतचं आता जे एक विधान आलं तर मी तो म्हणतो आता महायुतीला मत दिल्यामुळे लाडक्या बहिणीला खरोखर आनंद वाटत असेल. तुम्ही आता बघितलं असेल संजय राऊत प्रतिक्रिया देताना कशा तुच्छ भावने लाडक्या बहिणीबद्दल बोलत होते. म्हणजे महाराष्ट्राच्या महिलाबद्दल लाडक्या बहिणीबद्दल लाडकी फिडकी बहीण अशा पद्धतीने त्यांचं विधान आता आलं. म्हणजे तुमचे जर हे महिलांबद्दल आणि महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीबद्दल असे विचार असेल तर निश्चित आता महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी आनंद वाटत असेल की त्यांनी महायुतीला मत दिलं. शिर्डी विधानसभा मतदारसंघातनं विखे पाटील 20,000 मतांनी आघाडीवरती आहेत. त्यांनी आघाडी जी आहे ती पहिल्या फेरीपासून कायम ठेवलेली आहे. विशाल, प्रेक्षकांना आपण सांगायला हवं निवडणूक आयोगाचे आकडेवारी पुन्हा अपडेट झाली आहे. त्या आकडेवारीनुसार भाजप स्वतः 125 जागा भाजपच्या खात्यात जाताना पाहायला मिळत आहेत. सर 2014चा रेकॉर्ड सुद्धा ते तोडताना दिसत आहेत. असं असेल तर बिलकुल ॲब्सोल्युटली आपण अर्धा तासात जे डिस्कस केलं की 14चा 19चा ते तोडायला निघाले. 14चा पण तोडतायत आता. यानंतर मला वाटतं की मगाशी आपण कॉम्बिनेशन्सचं बोलत होतो की फडणवीस मुख्यमंत्री होतील की शिंदे CM-शिपसाठी जोर लावतील. तर आता तर असं दिसतं यांचे जर 125च्या वरती गेले आणि दादाचे जर 30-35 आले तर शिंदेची यांना गरजच पडणार नाही. अरे काय सुचवायचं म्हणजे एनिथिंग कॅन हॅपन. 19च्या नंतर काही म्हणतात. जर शिंदेंना वाटत असेल की मला पाहिजेच आहे तर अशी वेळ त्याला सांगते की बसा तुम्ही बाजूला, आम्ही दोघे मिळून बनवतो. बघा ना आकडे किती जबरदस्त असतात. आकड्यांमध्ये ताकद असते. आकडे निर्जीव जरी असले तरी हेच आकडे थोडेसे कमी पडले असते. तुमच्या जागेवर बसलेले अमोल मिटकरी आम्हाला असं सांगत होते आता की आम्ही किंगमेकर पण ठरू शकतो. जर दादांशिवाय कुठलंच सरकार बनणार नाही अशी परिस्थिती असते तर बॅनर तिथे लागले होते भावी मुख्यमंत्री दादांचे. एकनाथ शिंदेना कालपासून वाटत होतं 40च्या पुढे गेले की क्लेम CM पदाचा आम्ही करतोय. पण जसजसे ते 100च्या वर जात आहेत भाजप तसतसा भाजपचा आणि देवेंद्र फडणवीसांचा क्लेम हा जास्त वाढतोय.